वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत फिदर स्टिचिंग कशी करायची असते. यासाठी लागणार आहे आपल्याला हा सिल्क थ्रेड, त्यानंतर निडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर. यामध्ये पहिल्यांदा मी असा एक अर्धा गोल म्हणजे रेनबोचा ज्या पद्धतीने आपण आकार काढतो त्या पद्धतीने मी हे ड्रॉ करून घेतलेलं आहे. यामध्ये मी 3 अर्ध गोल वर्तुळ काढलेले आहेत. हे 1 2 आणि हा तिसरा हा शुगर बीटचा काढलेला आहे मी. तर यामध्ये मी यांना नावं दिलेली आहे. हा जो पॉइंट आहे हा आपला स्टार्टिंग पॉइंट असणार आहे. हा 1 नंबर, हे 2 नंबर आणि हे 3 नंबर या पद्धतीने मी याला नंबर्स देऊन घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल. आता यामध्ये आपला सिक्वेन्स कसा राहणार आहे. पहिल्यांदा यस म्हणजे स्टार्टिंग पॉइंट. या स्टार्टिंग पॉइंटपासून 2 कडे, 2 वरून 3 कडे, 3 वरून पुन्हा रिव्हर्स 1 कडे आणि 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंटकडे या पद्धतीने सिक्वेन्स राहणार आहे. यस 2 3 1 आणि स्टार्टिंग पॉइंट. आता मी तुम्हाला दाखवते. स्टार्टिंग पॉइंटच्या तिथे मी निडलला खाली टाकून खालचा दोरा वरती घेतलेला आहे. यानंतर 2 नंबर वरती, यानंतर 3 नंबर वरती, या पद्धतीने ओढून घ्यायचं, जेणेकरून इथे आपोआप गाठ बसली जाते. इथे आपोआप लॉक केलं जातं तिथे. या पद्धतीने इथे आपोआप लॉक केलं जातं. आणि त्यानंतर 1च्या इथे सेंटरमध्ये आणि पुन्हा स्टार्टिंग पॉइंट या पद्धतीने. पुन्हा एकदा दाखवते मी. स्टार्टिंग पॉइंटवरून पुन्हा 2 वरती यायचं, 2 वरून पुन्हा 3 वरती यायचं, 3 वरून पुन्हा रिव्हर्स 1 वरती यायचं, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंटला यायचं. थोडंसं पहिल्यांदा करताना अवघड जाईल, पण एकदा समजल्याच्या नंतर अवघड नाही जाणार. या पद्धतीने 2 वरून पुन्हा 3 वरती, 3 वरून पुन्हा रिव्हर्स 1 वरती, 1 वरून पुन्हा स्टार्टिंग पॉइंटला. सध्या हे खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. म्हणजे जे ब्रायडलचे ब्लाऊज वगैरे असतात त्याला तर खूप करतात हे फिदर. खूप सुंदर दिसतात.
आजचा एक माझ्यासोबतचा घडलेला एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला सांगते. आज माझ्या मामांचा फोन आला होता मला आणि माझ्या मामांना ते मला विचारत होते की तुझं यूट्यूबचं चॅनल चालू आहे तर मग कसं चालू आहे, काय चालू आहे, किती सबस्क्रायबर झाले, काय काय झालं. आणि त्यामध्ये ते बोलत असताना एक वाक्य बोलले की तू कर, आम्ही तुला सपोर्ट करतो. त्यांच्या एका वाक्यामुळे मला इतकं छान वाटलं. कसं असतं आयुष्यामध्ये बरेच जण आपल्याला निगेटिव्ह बोलणारेच भरपूर जण सापडतात, असं पॉझिटिव्ह सांगणारे खूप कमी जण असतात. त्यामुळे सतत स्वतःला गुंतून ठेवत जा, नवीन नवीन शिकत जा. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपल्याला आनंद भेटतो ना, ती गोष्ट करायची. एक छोटासा प्रसंग घडला होता म्हणून मी सांगितलं तुम्हाला. आमच्याकडे म्हणतात, जिथे विषय गंभीर तिथे मामा खंबीर. मला स्वतःला पर्सनली निगेटिव्ह बोलणारे माणसांपासून खूप लांब राहायला आवडतं. याची छान प्रॅक्टिस करा. पहिल्यांदा थोडंसं अवघड जाईल, पण एकदा नंतर प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर खूप सोपं जातं. आणि यामध्ये करताना जरी अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकतात. आणि जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या पद्धतीने डिझाईन दिसते. थँक्यू फॉर वॉचिंग.